पुढे बघत हाफिज सईद, मसूद अझर, दाऊद इब्राहिम आणि इतर दहशतवादी पाकिस्तानात मोकाट फिरतात. त्यांना भारताच्या ताब्यात देण्याची मागणी पाकिस्तानला करण्यात येणार आहे. भारताला हव्या असलेल्या या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी लवकरच पाकिस्तानला सोपवण्यात येईल. हाफिज सईद हा 2008च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आहे. मसूद अझर हा जैश ए मोहम्मदचा प्रमुख आहे. पुलवामा आणि इतर हल्ल्यांशी त्याचा संबंध आहे. तर दाऊद इब्राहिम हा 1993चे मुंबई बॉम्बस्फोट आणि इतर गुन्ह्यांसाठी भारताला हवा आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्यात त्याचा महत्त्वाचा भाग असलेला हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीनला 2017मध्ये अमेरिकेने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलं. इंटरपोलने नोटीस जारी केली. तो उघडपणे पाकिस्तानात काम करतो. त्यामुळे आता भारताकडनं पाकिस्तानला दहशतवाद्यांची यादी देण्यात येते, ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर काही मोस्ट वॉन्टेड नावं जी ती समोर येतात, ज्यामध्ये हाफिज सईद, मसूद अझर, दाऊद इब्राहिम आणि इतर दहशतवादी पाकिस्तानात मोकाट फिरतात. त्यांना भारताच्या ताब्यात देण्याची मागणी पाकिस्तानला करण्यात येणार आहे. भारताला हव्या असलेल्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी लवकरच पाकिस्तानला सोपवण्यात येईल. यामध्ये जर आपण पाहिलं तर भारताच्या मोस्ट वॉन्टेड यादीमध्ये हाफिज सईदचं नाव आहे. 2008च्या मुंबई हल्ल्याचा तो सूत्रधार आहे. हाफिज हा लष्कर ए तोयबाचा म्होरक्या आहे. त्याचबरोबर पुढलं नाव जे समोर येताना दिसतंय मसूद अझर, कुख्यात दहशतवादी असं म्हणून त्याला ओळखलं जातं. पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड, जैश ए मोहम्मदचा म्होरक्या. पुढलं नाव आहे दाऊद इब्राहिम, जे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, अंडरवर्ल्ड डॉन, डी कंपनीचा म्होरक्या. 1993 मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार. खून, खंडणी, अपहरणाचे आरोप त्याच्यावरती आहेत. पुढलं नाव आहे अर्थात सईद सलाहुद्दीन, कुख्यात दहशतवादी, हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या. काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यामध्ये किंवा त्या घडून आणण्यामध्ये याचा मोठा हात असतो. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाप्रकरणी प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्रासह 6 जण अटकेत. पाकिस्तानच्या उच्चायोगाकडून व्हिसा प्राप्त मिळून 2023 मध्ये गेलेली पाकच्या दौऱ्यावर. भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझर आणि दाऊद इब्राहिम, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी भारत देणार पाकिस्तानला. ऑपरेशन सिंदूरबाबत भारताचं मोठं पाऊल. सर्वपक्षीय खासदार परदेशात जाऊन मांडणार भारताची भूमिका. भारत जगाला पटवून देणार दहशतवादाचा नापाक चेहरा. केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांच्या निवडीमुळे काँग्रेसमध्ये कुरघोडीचं राजकारण. काँग्रेसकडून जारी केलेल्या यादीत थरूर यांचं नाव नाही. भारताने हल्ला केल्याची पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची अखेर कबुली. हल्ल्याच्या 8 दिवसानंतर भारतानेच पाकचं एअरबेस नष्ट केल्याचं पाक पंतप्रधानांकडून अखेर मान्य. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे हानी टळली. त्यांच्यामुळेच दक्षिण आशियातील युद्ध टळलं. पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या कबुलीने नव्या वादाला तोंड. भारत पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध होणार होतं, पण ते युद्ध मीच थांबवलं. युद्ध थांबवण्यात मिळालेले हे माझं मोठं यश, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. छगन भुजबळांकडे खंडणीची मागणी. आयकर विभागाचा अधिकारी असल्याचं सांगत मागितली खंडणी. फार्म हाऊसवर धाड पडणार असल्याचा धाक दाखवणाऱ्याला अटक. अमित शहांमुळेच भाजप शिवसेनेत दरी. शहा दिल्लीत आल्यावर कटुता निर्माण झाली, संजय राऊतांचा आरोप. पिंपरी चिंचवडमधील 29 अनधिकृत बंगल्यांवर कारवाई. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पाडकामास सुरुवात. पुढची मोठी बातमी समोर ते नादासोपाराच्या प्रगतीनगरमध्ये 5 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे. नायजेरियन महिलेकडे हे 2 किलो 800 ग्रॅम ड्रग्ज सापडलेला आहे. तुळींज पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केलेली आहे. ड्रग्ज संदर्भात पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.
तर नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगरमध्ये एका नायजेरियन महिलेकडे 2 किलो 800 ग्रॅम MD ड्रग्ज सापडलेला आहे. त्याची किंमत 5 करोड असल्याचं सांगितलं जात आहे. तर तुळींज पोलीस हे अधिकचा तपास करत आहेत. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर आणि दाऊद इब्राहिम मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी भारत देणार पाकिस्तानला. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाप्रकरणी प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्रासह 6 जण अटकेत. पाकिस्तानच्या उच्चायोगाकडून व्हिसा प्राप्त मिळवून 2023 मध्ये गेली होती पाकच्या दौऱ्यावर. ऑपरेशन सिंदूरबाबत भारताचं मोठं पाऊल. सर्वपक्षीय खासदार परदेशात जाऊन मांडणार भारताची भूमिका. भारत जगाला पटवून देणार दहशतवादाचा नापाक चेहरा. केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांच्या निवडीमुळे काँग्रेसमध्ये कुरघोडीचं राजकारण. काँग्रेसकडून जारी केलेल्या यादीत थरूर यांचं नाव नाही. भारताने हल्ला केल्याची पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची अखेर कबुली. हल्ल्याच्या 8 दिवसांनंतर भारतानेच पाकचे एअरबेस नष्ट केल्याचं पाक पंतप्रधानांकडून अखेर मान्य. ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे हानी टळली, त्यांच्यामुळेच दक्षिण आशियातील युद्ध टळलं. पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या कबुलीमुळे नव्या वादाला तोंड. भारत पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध होणार होतं, पण ते युद्ध मीच थांबवलं. युद्ध थांबवण्यात मिळालेलं आहे माझं मोठं यश, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. छगन भुजबळांकडे खंडणीची मागणी. आयकर विभागाचा अधिकारी असल्याचं सांगत मागितली खंडणी. फार्म हाऊसवरती धाड पडणार असल्याचा धाक दाखवणाऱ्याला अटक. अमित शहांमुळेच भाजप शिवसेनेत दरी. शहा दिल्लीत आल्यावर कटुता निर्माण झाली, संजय राऊतांचा आरोप. संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकाचं आज प्रकाशन. शरद पवारांचं उद्धव ठाकरे आणि जावेद अख्तर प्रशासन सोहळ्याला राहणार उपस्थित. पिंपरी चिंचवडमधील 29 अनधिकृत बंगल्यांवर कारवाई. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पाडकामास सुरुवात. ब्रेकनंतर पुन्हा स्वागत. बातमी नाशिकमधून येते. नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. शुक्रवारी संध्याकाळी दिंडोरी चांदवडच्या ग्रामीण भागातील वडनेर, भैरव, पिंपळगावसह इतर भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे. त्यामुळे कांदा, बियाणं, त्यानंतर ज्वारी यासह इतर पिकांचं प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी. ब्रेकनंतर पुन्हा स्वागत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नागपूरमध्ये जनता दरबार पार पडला. नागपुरातील हैदराबाद हाऊस इकडे हा जनता दरबार आयोजित करण्यात आलेला होता आणि या महिन्यातला हा दुसरा जनता दरबार होता. यावेळेला बुलढाणा, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर अशा अनेक जिल्ह्यातल्या लोकांनी हजेरी लावलेली होती. सामान्य नागरिकांसोबतच माजी नगरसेवक, माजी उपमहापौर देखील रांगेत पाहायला मिळाले. जनता दरबाराला उपस्थित असलेल्या नागरिकांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूरमध्ये आज दुसरा जनता दरबार होतो. या जनता दरबारासाठी राज्यातल्या कानाकोपऱ्यातून लोक आलेले आहेत आणि आपली कैफियत मुख्यमंत्र्यांसमोर मांडत आहे. मात्र याच रांगेमध्ये नागपूर शहराच्या माजी उपमहापौर देखील स्वतः रांगेत लागून जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना आपलं निवेदन देणार आहेत. स्वतः उपमहापौर आपल्यासोबत आहेत. मला सांगा, तुमची काय अडचण आहे आणि मुख्यमंत्र्यांना तुम्हाला भेटणं फार कठीण नाही, मात्र तुम्ही आम्ही पाहतोय गेले अनेक तास रांगेत लागलेला नाही, मला डायरेक्टली जाता आलं असतं. सर्वप्रथम मी साहेबांचे धन्यवाद देते. त्यांनी आपल्या या जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आज हा जनता दरबार इथे लावलेला आहे आणि वाढत्या तापमानानुसार त्यांनी खूप छान व्यवस्था इथे जनता दरबारमध्ये केलेली आहे. वयोवृद्ध लोक असो किंवा दिव्यांग असो, प्रत्येकजण इथे आपले प्रश्न घेऊन येत असतात. त्यांच्यासाठी देखील चांगली व्यवस्था या जनता दरबारमध्ये करण्यात आलेली आहे. त्यासाठी मी त्यांचे खूप धन्यवाद देते आणि माझं देखील थोडंसं काम होतं, त्याच्यामुळे मी देखील साहेबांना इथे भेटण्यासाठी आलेली आहे. पण तुम्ही रांगेत लागणं का पसंत केलं, म्हणजे तुम्ही थेट का नाही गेला? मी थेटही जाऊ शकले असते तर साहेबांना भेटायला, आपण प्रत्येकांचाच वेळ हा महत्त्वाचा असतो आणि बाकी जनता हे देखील आपले कामं सोडून इथे आलेले असतात.
तर त्यांना देखील त्यांच्याही वेळेचं महत्त्व असतं. तर आपण हा दृष्टिकोन समोर ठेवून मी देखील आज लाईनीमधनं इथं साहेबांना भेटायला जाते. नक्कीच आपण पाहतोय की बाकीच्यांचा देखील वेळ महत्त्वाचा आहे आणि त्याचप्रमाणे माजी उपमहापौरांसोबतच माजी नगरसेवक देखील भाजपचे रांगेत आहेत. भाऊ, तुम्ही देखील साहेबांना डायरेक्ट भेटू शकता, वेगळी व्यवस्था देखील केलेली असल्याची माहिती आहे, तरी तुम्ही रांगेत आहात. दादा, प्रश्न असा आहे की सर्वसामान्य जनतेकरता जर हा जनता दरबार आहे तर मी जनतेतला एक प्रतिनिधी म्हणून या रांगेत लागून जनतेसोबत राहून समस्या सोडू, कारण माननीय मुख्यमंत्रीजी आमच्यासोबत स्वतंत्र भेटतात तेव्हाही आमच्या समस्या सोडवतात, पण जनता दरबार लावला आहे तर माननीय मुख्यमंत्र्यांचा आदर्श समोर ठेवून आम्ही स्वतः रांगेत लावून लोकांच्या समस्या सोडवण्याकरता रांगेत लागलो. नक्कीच आपण पाहतो की सर्वसामान्य जनतेसाठी हा जनता दरबार आहे आणि लोकांचे प्रश्न सुटावे यासाठी हा जनता दरबार आहे. त्यामुळं लोक आपली कामं सोडून जर इथं आले असेल तर आम्ही जनप्रतिनिधी म्हणून देखील इथं याचप्रमाणे रांगेत लागून जे आहे ते मुख्यमंत्र्यांना आपलं निवेदन देणार असल्याचे जे आहे ते भाजपचे पदाधिकारी आणि नागपूर महानगरपालिकेतले माजी उपमहापौर आणि नगरसेवकांनी स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते, उदय तिमांडे, न्यूज 18 नागपूर.